कोटी कोटी वंदन करून आज त्यांच्या कृतज्ञतेचा, त्यांच्या अनेक उपकारांच्या राशी याचं स्मरण करायचं. कारण गुरूंची परतफेड तर करणं शक्यच नाही. कारण परब्रह्मालाही परब्रह्मत्व देणारे गुरु आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. त्या गोविंदाला कोणी ओळखत नव्हता. गुरुने सांगितलं हा गोविंद आहे बरं का. मग आम्ही हो हे गोविंद आहेत काय लागा यांच्या पाठीमागे. तर गुरुने गोविंदाचा परिचय करून दिला लक्षात घ्या. आणि गुरुशिवाय परब्रह्म कळणार नाही. गुरुं विना ब्रह्मनान्यत् सत्यम सत्यम वरानने. शंकर पार्वतीला म्हणतात गुरुशिवाय ब्रह्म कळणार नाही. किती विद्वान असू द्या, किती वेदांचे अध्ययन करणारे असू द्या, ब्रह्म कळालेलं नाही. ते शब्द ब्रह्म आहे. आणि ब्रह्म हे अनुभवजन्य ब्रह्म आहे. अनुभवने ब्रह्माची अनुभूती घेणे हे खरं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आहे. शब्द ब्रह्म परिचय देतात फक्त. तुम्ही गुलमार्ग पाहिला ना. हे काय नकाशात इथं गुलमार्ग आहे, तिथं पहलगाम आहे, तिथं सोनमार्ग आहे. पाहिलं ना? पाहिलं? ही झाली थेरी. वेद सांगतात ती थेरी लक्षात घ्या. ब्रह्म आहे. इदम ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म इदम. पण अहम ब्रह्म सांगत नाही वेद. अहम ब्रह्माची अनुभूती वेद देऊ शकत नाही. हा ब्रह्म आहे, इदम ब्रह्म, ते ब्रह्म, हे ब्रह्म, ते ब्रह्म आहे. पण अहम ब्रह्म कुठे शिकवतात? अहम ब्रह्म शिकवणारे केवळ सद्गुरू आहे. केवळ सद्गुरू. शास्त्रात लिहिलंय सद्गुरूच्या स्वरूपाची व्याप्ती कशी आहे. भक्त भक्ती भगवंत गुरु नाम चतुर वपु एक. भक्त भक्ती भगवंत आणि गुरु नाम चतुर वपु एक. इनके जो वंदन किए नासे विघ्न अनेक. या चारीपैकी एकाला जरी नमस्कार केला तर तो गुरुनाच प्राप्त होत असतो. भक्त भक्ती भगवंत आणि गुरु. आता भक्त म्हणजे कोण? तारीचे विचार करू का आपण? तारीचे लक्षण काय? भक्त म्हणजे कोण? माळा फेरतो तो भक्त. मंदिराच्या वाऱ्या करतो तो भक्त. जप ताप करतो तो भक्त. पूजा पाठ करतो तो भक्त. भक्त का विभक्त? भक्त नाही विभक्त आहे. जप करतो कोणाचा? रामाचा. म्हणजे राम वेगळा तुम्ही वेगळे. भक्ती झाली का विभक्ती झाली? जिथे विभक्ती संपते ती भक्ती सुरू होते. भक्ती संपली, विभक्ती संपली पाहिजे. आणि सगळी उपासना विभक्तीच होते. भगवंताची भक्ती सुद्धा करताना विभक्ती मानलीच पाहिजे. भगवंत विभक्त मानलाच पाहिजे तर भक्ती होते, उपासना होते, पूजा होते, जप होतो, अर्चना होते. वेगळा मानला तर. वेगळा नाही मानला तर कुणाची पूजा करा. मग मानायचं की नाही? काय करायचं? मानला तर वेगवेगळा. मग द्वैत झालं. मग द्वितीयाद्वयी भयम भवती. द्वैत मानले की भय आहे, पुनर्जन्माचं भय आहे परत. मग द्वैत मानायचं की नाही? काय करायचं? मानायचं की नाही? उत्तर द्या. मानायचं. मग सध्या मानतात की तुम्ही? सध्या मानतात की तुम्ही? तर भक्ताचं खरं लक्षण सांगितलेलं आहे ज्ञानोत्तर भक्ती. अगोदर ज्ञान प्राप्त करायचं. सर्वम खलविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी त्याची अनुभूती घ्यायची आणि भगवंताची उपासना करता काल्पनिक द्वैत मानायचं. काल्पनिक द्वैत आहे बरं का, खरं द्वैत नाही आहे. कल्पनेने करायचं ते माझ्या पूजेकरता वेगळा बसलाय. पूजा करायची आपलीच. कोणाची? आपलीच पूजा आहे. भगवंताचं कृष्णचरित्र आपण ऐकतो. गोवर्धन पूजा. गोवर्धनात कुणाची पूजा केली? दगड धोंड्याची नाही. पूजा करताना भगवंताने विचार केला जर मी दगडाची पूजा केली तर लोक म्हणतील काय वेडा लागला काय, तर दगड धोंड्याची पूजा करतोय. आपलं स्वरूप प्रकट केलं.
आणि आपलीच पूजा आपण केली, स्वतःची पूजा केली. आपण म्हणले बा गिरिराज गोवर्धन आले, गिरिराज गोवर्धन भगवान की, आपलीच पूजा केली, आपलाच नैवेद्य आपण खाल्ला. मग तो सगळे मोठमोठे ताक करून ठेवले होते, खाल्ला. शास्त्र हेच सांगतं तुझी नाम आत्मपूजनम, ज्ञानी माणसाचं खरं पूजन आत्मपूजन आहे. न देवो विद्यते दाष्टे न पाषाणे न मरणमये. देव कुठे नाहीये, देव तुमच्यामध्ये आहे. नाही, तुम्हीच देव आहात. तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही वेगळे आणि परत तुमच्या मधला देव असा अर्थ होतो. म्हणून शास्त्रमध्ये नाही, तुम्हीच देव आहात. तुझी नाम आत्मपूजनम, ज्ञानी माणसाचं खरं पूजन आत्मपूजन. ही अवस्था खरी भक्ताची आहे. सुरुवातीची अवस्था आहे पण ती भक्ती नाही. आजच्या दिवशी आपण भक्तीच्या पळाकोटीच्या अवस्थेला पोहोचलं पाहिजे. सगळे भक्तीचे मार्ग आहेत. भगवंताचं नाव घेण्यापासून, समोरच्या व्यक्तीला देव पाहण्यापासून, पशुपक्षाला चारा घालण्यापासून सगळं देवाचे स्वरूप आहे. पण खरं भगवंताचं स्वरूप जे आहे ते आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं, हे खरं भगवंताचं स्वरूप करणं आहे. संत म्हणतात ज्ञानाशिवाय परमात्मा कळत नाही. ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानात एवतु कैवल्यम. कैवल्य म्हणजे केवल, एक परमात्मा, मोक्ष, केवल, तर कैवल्य शब्द झालेला आहे. तर तो परमात्मा कसा करतो, ज्ञानाने कळतो म्हणाले. आता ज्ञान म्हणजे कोणतं, परत त्याच ठिकाणी येतो आपण. बाकीचं ज्ञान सोडून द्या. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. शेवटी त्या स्थानी आपल्या स्वस्वरूपाला पाहणं. पर म्हणजे भक्ती म्हणजे काय, आचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान करणं ही खरी भक्ती आहे. लक्षात आलं का? शेवटी भक्तीची अवस्था कुठपर्यंत पोहोचते, स्वस्वरूपानुसंधानम, आपल्या स्वरूपाचं अनुसंधान करणं ही खरी भक्ती. पण याला भक्त म्हणायचंय जो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो. स्वस्वरूपे अवस्थानम सूत्र आहे योगसूत्रामध्ये. स्वस्वरूपे अवस्थानम, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मस्त राहतो, तो भक्त आहे. भक्ती शब्द पुढचा थोडक्यात चिंतन करायचं. कारण माध्यान्हाची वेळ 12 वाजता दत्तप्रभू विषयाला निघतात. भक्ती, भक्ती म्हणजे काय, आता सांगितल्याची ती विभक्ती संपत्ती. आता ही भक्ती सुद्धा कशी असावी, आमच्या महाराजांकडून, गुरु महाराजांकडून आमच्या 3 व्यक्ती आले. त्यांचं चिंतन करणार खरी प्रवचन तेच आहे. ते महाराज, मी अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ अभ्यास केला आहे. आचार्य मधुसूदन सरस्वती वेदांताचे परमाचार्य प्रशाध्या, त्यांनी अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. फक्त नावच ऐकून घ्या, उघडून बघायच्या प्रयत्नात पडू नका. कारण ते सगळं आपल्या याच्यावर जाणार आहे. तर तो ग्रंथ मी अध्ययन केला. महाराज म्हणाले वा, खूप छान, चालू ठेवा. दुसऱ्याही व्यक्ती आला म्हणजे महाराज मी 3 तास साधनेला बसतो. महाराज म्हणजे वा, खूप छान, चालू ठेवा. तिसरा व्यक्ती आला, महाराज मी स्नान झालं की तांब्यावर पाणी घालतो, अजून पहिल्यांदा तांब्यावर पाणी घालतो. महाराज म्हणजे वा, खूप छान. अद्वैत सिद्धी ग्रंथ वाचणारा वा छान. 3 तास साधनेला बसणारा वा छान. आणि तांब्यावर पाणी घालणारा वा छान. पण तिघांची ती अवस्था का, तिघांची अवस्था एकच आहे, नाहीये. तिघांची अवस्था एक नाहीये, लक्षात घ्या. पण महाराजांनी कसं विचारलं महाराजांना, तुम्ही असं म्हटलं ते म्हणजे ज्याचा जसा अधिकार आहे तसं सांगावं लागतं. सामान्याला या मूर्तीची पूजा कर म्हणून सांगावं लागतं, विद्वानाला ध्यान कर म्हणून सांगावं लागतं. सगळ्यांना एकच दवा चालत नाही. फार मजे की एकी दवा नाही चालत महाराज. पेशंट जसा आहे त्या प्रमाणात त्याला काय पंचकर्म करा, व्याधी द्या, काय करायचं ते करा, पण त्याच्या अवस्थेनुसार करावं लागतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा अधिकार कैसा करू उपदेश, पण याच्यावर त्याची वाटचाल व्हायला लागते. मग तो भक्त होतो. भक्त होण्याकरता सुद्धा बऱ्याच पायऱ्या आहेत. अगोदर श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. श्रद्धेपासून सुरुवात आहे बरं का भक्तीची.
श्रद्धा, मग सत्संग. श्रद्धेनंतर सत्संग व्हायला लागतो. नाही देव तेव्हा श्रद्धा बसली आणि कीर्तन चालू आहे, त्याला जवळ आपण इकडे ध्यान जायचंय, कीर्तनाला जातो, सत्संग व्हायला लागतो. पण तिथून खरी भक्ती सुरू होती, त्याला भक्त म्हणायचं. भक्ती ही भक्ती अशी असावी, निर्माण तर झाली आहे, पण आमची भक्ती खंडित असते. आमच्यातले काही माणसं ते एकादशीला पवित्र राहतात. एकादशी द्वादशी सुरू झाली की सुरू, एकादशीला फक्त पवित्र दिवस आमचा, द्वादशीला काही माणसं श्रावणात पवित्र असतात. श्रावणात आम्ही कांद्याला तू खापते का? श्रावण संपला की काही माणसं चातुर्मास पवित्र असतात, 4 महिने. आम्ही 4 महिने कांदे खात नाही, 4 महिने. आणि कार्तिक पौर्णिमा झाली जी झाली, मार्गशीर्षात बरीच करून झालं. असं नाहीये. एकदा त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर निरंतर तुम्ही त्या पवित्र अवस्थेतच राहिलं पाहिजे, तिथून खाली उतरता कामा नाही. खाली उतरला की घसरला, पण लक्षात घ्या, घसरलेला मनुष्य स्वतःला सांभाळू शकत नाही. तो सबसेल जमिनीवर आडवा होतो, मध्ये त्याला थांबता येत नाही. एकदा घसरण सुरू झाली, मग ते अध्यात्मातली असो, व्यवहारातली असो, प्रपंचातली असो, घसरण सुरू झाली की तो नेस्तनाभूत होणारच. या ठिकाणी भक्ताला पथ्य सांगितलेलं आहे की काय नियम पाळायचे, ते सगळे भक्तीचे नियम आहे. आणि भक्ती करता करता सुद्धा अशी करावी, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिक सांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्य विधीयते. भगवत प्रेमामुळे द्रवीभूत झालेली चित्ताची वृत्ती अखंड भगवंताकडे प्रवाहित होणे याला धारावाहिक म्हणतात. भक्ती धारावाहिक तुमचा शब्द सगळ्यांना परिचित आहे, म्हणजे आज बोलत नाही, सगळ्यांना माहिती आहे. 7 ते 11 उपासना चालू असते महाराज, 7 ते 11. आणि उपासनेमध्ये एकटे नसतात, ती पण सोबत असते, म्हणून तिला पत्नी म्हणतात. वासनेमध्ये जी साथ देते ती पत्नी, आणि उपासनेमध्ये जी साथ देते ती धर्मपत्नी. लक्षात घ्या, हा व्याख्याचा बदल आहे. जे तुमच्या विषयात सुधारवाली जी साथ देते ना ती पत्नी आहे तुमची, पण उपासनेमध्ये जी साथ देते ती धर्मपत्नी आहे. बघा, तुम्ही पूजा करता ना, ती असल्याशिवाय पूजा होत नाही. उपासनेमध्ये साथ देते ती धर्मपत्नी आहे. आणि लक्षात घ्या, म्हणून ती भक्ती करताना भगवंताकडे चित्ताची वृत्ती अखंड प्रवाहित होते. ते क्षण विसरायचा नाही. समोर भेटला, जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जो जो दिसतो तो परमात्म्याचं स्वरूप आहे, अशी दृष्टी झाली पाहिजे, अशी दृष्टी आली पाहिजे. बरं का, नेहमी असाच भाव असला पाहिजे. आमचे भारत कस्टमरचे ठरलं, गुरुशिवाय कस्टमरचे. त्याला उत्तर भारतात निगुडा म्हणतात. निगुडा शिवी आहे, ज्याला गुरु नाही तो निगुडा शब्द आहे ना, उत्तर भारतात ते शिवी आहे त्याला. नामदेव महाराज तसेच कसते, मुक्ताबाई ठरवलं कस्टमर काय. मी पांडुरंगाची रोज बोलतो, पांडुरंग माझ्या घरी येतात, मी कसं काय झालं, देवाला विचारलं, देव म्हणजे खरंच कसं आहे. आणि मग मुक्ताबाईंनी जेव्हा उपदेश केला तेव्हा ते पक्क झालं. आणि कुत्र्याने पोळी पडून कुत्र्याच्या पाठीमागे लागली. अरे थांब थांब, पोळी तूप लावायचं राहिले, तूप लावून देतो मग खा. म्हणजे परमात्म्याचं तिथं स्वरूप दिसलं, हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. अशी भक्ती सर्वत्र आली पाहिजे. स्वतःचा विचार करणं नाही करावाच. आपण प्रापंचिक आहोत, आपला संसार आहे, आपली मुलं बाळ आहेत, विचार करावाच. याबरोबर ते विश्वची अवधी माझे घर, ऐसी भती दयाची स्थिर, किं बहुना चराचर आपणची झाला. ते ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती जेव्हा आपल्याला पाडेल तेव्हा आपली भक्ती. भक्ती भक्त भगवंत, तिसरा शब्द आहे भगवंत. भगवंत म्हणजे कोण? जेव्हा तुम्ही भक्ती भक्त होऊन भक्तीच्या मार्गावर चालाल तेव्हा ते भगवंत व्हाल. भगवंताची लक्षणं सांगितली, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ते साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. निसंगाचा सांगा तू.
भगवत कुणाला म्हणायचंय? ज्याच्याकडं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ते 6 गोष्टी आहेत. म्हणून षड्गुणैश्वर्य संपन्न भगवंत म्हणतात. षड्गुणैश्वर्य परमात्माच आपण म्हणतो. या 6 गुणांनी कसं परमात्मा. जेव्हा तुम्ही भक्त होऊन भक्तीच्या योग्य मार्गावर चालतात तेव्हा भगवत स्वरूप तुम्हाला प्राप्त व्हायला वेळ लागेल. पथ्य सांभाळावं लागतं. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य सांभाळच पाहिजे. डॉक्टर तरी काय करतील? ते सांगितले तेल खाऊ नका, आम्ही जाऊन मस्त भजी महाराज. तेव्हा तिला औषध काम करत नाही. पथ्य सांभाळायची औषध काय करणार आहे? म्हणजे डॉक्टर साहेबांना सांगत असतो की महाराज असं पथ्य सांगत जा की पेशंट पुन्हा येऊच नाही. म्हणजे ठीक हा काय सांगायचं डॉक्टर विनोद म्हणून आहे. काय सांगायचं? हे बा तुम्ही आधी दुर्धर आहे बरं का. ज्वारी खायची नाही, गहू खायचे नाही, तांदूळ खायचे नाही आणि कसली डाळ खायची नाही आणि दुधाचा पदार्थ घ्यायचा नाही. तेल का पेशंट? तेल पण तर राहायला तरी येईल ना. हा विषय सोडून द्या. पण भाग्यवंत होण्याकरता भक्ती हाच श्रेष्ठ मार्ग सांगितलेला आहे. बाईला कुठल्याही मार्गाने भगवंताची प्राप्ती सहजतेने होणार नाही. न वेदई साहम वेदई न तपसा न दानेने जेज्या. वेद यज्ञ कर्म त्यातून माझी प्राप्ती होत नाही. भक्त्या स्वनन्या शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातो द्रष्टुंच तत्वेन प्रवेशुंच परंतप. केवळ भक्तीच्याद्वारे माझी प्राप्ती होते. आणि जेव्हा प्राप्ती होते त्याचा अर्थ जो ब्रह्मविद ब्रह्मैव होती असं सूत्र आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो. जो भगवंत जाणतो तो भगवंतच होतो. भक्त भक्ती भगवंत गुरु. शेवटी आले गुरु. आता गुरु म्हणले की फार मोठा विषय आहे. गुरु ते इतके बदलले. गुरुगुरु पासून सद्गुरु पर्यंत गुरुची मालिका आहे. कुठून? आम्ही निश्चयात दुसऱ्यांना 2दा म्हटलं गुरु. तुम्ही गुरुगुरुच लक्षात ठेवलं. आपला त्यांचा विचार नाही करायचा आहे. तर गुरु म्हणजे एकाक्षर पदाधारम गुरुनित्य विधीयते. ज्याने आम्हाला एक अक्षर शिकवलं ते गुरु. इथं फरक लक्षात घ्या. गुरु आणि सद्गुरूमध्ये फरक आहे. आपण गुरु शब्द इतका सर्वसामान्यपणे वापरतो ते आमचे गुरु आहेत. पहिलीच शिकवणारा गुरु, दुसरीच शिकवणारा गुरु, तिसरीच शिकवणारा गुरु, पोहायला शिकवणारा गुरु, कुस्ती शिकवणारा गुरु, तबला शिकवणारा गुरु. पण मोक्ष गुरु कोण आहे? हा फरक आहे. म्हणून तर गुरु शब्द होत 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 हे आमचे गुरु. मग काही मध्यंतरी काळात गुरुजी झाले. काही काळात काय झालं? गुरुजी. आणि होता होता आप तो महागुरु निघले. कुठपर्यंत शब्द बोलला? त्या गुरु शब्दाची किती वाटचाल झाली पाहत नाही. म्हणजे गुरु पासून महागुरु पर्यंत पोहोचवलं लोकांनी अशी अवस्था झाली. पण लक्षात ठेवा, ज्या ज्या विद्या आम्ही शिकलो त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर तेही गुरुच आहे. त्यांची तर कृतज्ञता आहे. कारण जो जो दयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. ज्याच्याकडे जे जे शिकलो ते आपले गुरु आहेत. पण गुरु आहे, गुरु आहेत पण गुरु आहे, सद्गुरु नाही. सद्गुरु मोक्षप्रदाता आहे. मोक्ष देण्याचं सामर्थ्य यांच्या हातात आहे. ते सद्गुरु आहे. आता गुरु जे आहेत ते तुम्हाला शिकवतात कसं बोलावं, कसं यावं, कसं सांगावं. चुका तर काय अर्थ होतो ते गुरु शिकवतात. आम्हाला वेद शिकताना या गोष्टी शिकाव्या लागायच्या. पहिल्यांदा शिक्षा शिकावी लागायची. शिक्षा म्हणजे अधिक पंडित ते कोणती शिक्षा हो? शिक्षा म्हणजे शिक्षा नव्हे. शिक्षा म्हणजे यजुर्वेदाकरता याज्ञवल्क्य शिक्षा वगैरे शिक्षा आहे. म्हणजे तुम्ही मंत्र कसे म्हणावे, स्वर कसे द्यावे, उच्चार कसा करावा, या माहितीला शिक्षा असं म्हणतात. यजुर्वेदामध्ये याज्ञवल्क्य शिक्षा नावाचा ग्रंथ आहे. त्यात कसा उच्चार करावा असा सुंदर लिहिलेला आहे. तो शिकल्याशिवाय वेद शिकवत असते गुरु खरे तुम्हाला. ते म्हणतात यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम.
हे पुत्र म्हणजे शिष्य. तुला जास्त शिकता आलं नाही हरकत नाही, पण अगोदर व्याकरण शिक. व्याकरण शिक. कारण व्याकरण नाही शिकलात तर काय अनर्थ होतो? स्वजन श्वजनो बाहू. स्वजन शब्द आहे. स्वजन म्हणजे आपले. त्या ठिकाणी तू काय म्हणशील? श्वजन. श्वजन म्हणजे कुत्रे. स्वजन म्हणजे आप्त, स्व आपले. त्यांनी श्व शब्द केला, श्वानचा श्व. आणि उत्तर भारतामध्ये गडबड होते. रिझर्वेशन, ऑब्जेक्शन, शनाचं आणि सलाचं तिथं गडबड होते. म्हणजे म्हणतात यद्यपि बहुनादीसे तथापि पठपुत्र व्याकरणम स्वजन श्वजनो माहूत सकलम शकलम. सकल म्हणायच्या ऐवजी शकल म्हणायचे. शकल म्हणजे तुकडे आणि सकल म्हणजे आणि सकृत सकृत. सकृत म्हणजे एक आणि सकृत म्हणजे मत. सकृत म्हणजे मत. आता अर्ध बदले म्हणून हे शिकवणारे गुरु. आणि त्याच्यानंतर फार येतं सद्गुरुदेवांनी. यस्य वेदमयी वाणी यस्य वेदमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी स गुरु पातु मां सदा. सद्गुरूचं वर्णन करताना शास्त्रकारांची वाणी सुद्धा मौनाची हो. कारण वेद तिथं मौन होता. वेद सद्गुरूचं वर्णन करत नाही. त्या परमात्म्याला करू शकत नाही, त्या सद्गुरूचं वर्णन काय करणार? पण वेद तिथं मौन होतात. गुरुविणे न घडे परमागती गती शुकादि गुरु सचे मानिसी. जरी पती गुरु होय समागमी तरीच राम मिळे निगमागमी. गुरुविणे न घडे परमागती. सद्गुरूशिवाय परमगतीची प्राप्ती होणार नाही निश्चित आहे. म्हणून शुकाचार्यासारखे जे अवधूत अवस्थेला पोहोचलेले तेही गुरुला शरण जातात. व्यासासारखे भगवंताचे अवतार तेही गुरुला शरण जातात. भगवंताचे अवतार राम आणि कृष्ण तेही गुरुला शरण जातात. सद्गुरु वाचून वाचून विफळ जिने यातवाकडे काय. शुक सांगे भार्गवीला कृष्णे वाहून लाकडे काय. शिवदेव म्हणतात अहो कृष्णाने लाकडे विनाकारण राहिली काय? तर हाऊस होती का जंगलात जाऊन लाकडं आणायची? पण गुरु कृपा प्राप्त झाल्याशिवाय तत्व प्राप्त होणार नाही. म्हणून गुरूंची कृपा होण्याकरता ती सेवा भगवंताला सुद्धा करावी लागेल. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती झालीच पाहिजे. भागवतकारे म्हणतात तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेत निष्णातः ब्रह्मण्यवशमाश्रयं. तस्मात् वाक्याची सुरुवात असते. मराठीमध्ये सुद्धा एक ओवी आहे. म्हणून जाणते न गुरु भजिजे. अहो म्हणून काय? म्हणून सकाळ कुणी बोलायला सुरू करते का? हो म्हणून. म्हणून सुरू होत नाही. अगोदर सांगा त्याची कारण मी मावसा. म्हणून तुम्ही मागे कशा करता करताय सांगण्याकरता आणि मग पुढे वाक्य सुरू करण्याकरता म्हणून शब्दाला प्रयोग येत असतो. वाक्याची सुरुवात म्हणून पासून होत नसते. पण इथं तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेत निष्णातः ब्रह्मण्यवशमाश्रयं. म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणून म्हणजे इतकं सगळं केलं यातून सफल काही झालं नाही. म्हणून त्या म्हणूनचा अर्थ असा आहे की सगळे उपाय केले त्यातून लाभ झाला नाही. अहो मी सगळ्या डॉक्टरकडे गेलो काही लाभ झाला नाही म्हणून त्यांच्याकडे गेलो. याचा अर्थ असा आहे की पूर्वीची कारण मीमांसा सांगितल्याशिवाय समन्वय लागत नाही. म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणून जाणतेने म्हणजे जाणत्याने किंवा जाणीवपूर्वक. जाणत्याने ज्ञानी माणसाने गुरु करायचा असतो का? तर गुरु पारखोनी करावा. बाईना गुरु केला नगदी रुपया दिला. बाईना गुरु केला तिथे चालू आहे असं नाहीये. म्हणून जाणता येणं जाणीवपूर्वक आणि जाणत्याने गुरुला शरण जावं. गुरुची लक्षणं खूप सांगितलेली आहे. सगळे विवेचन करायचं नाही.
गुरु को ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं लेय। गुरु को ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं लेय। शिष्य को ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे। हे अवघड आहे ना संगती, अवघड आहे, पण आहे तत्व हेच आहे. गुरुला कशाचीही अपेक्षा नाही. आम्ही नित्य निरीक्ष संपत आम्हा काही नको याहुनी असे म्हणणारे समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्र भूमी जन्मले. आम्ही नित्य निरीक्ष, आम्हाला काय गरज आहे पैशाची धनाची सत्तेची लालची गरज नाही आम्हाला, कारण ते धन आम्हाला मिळालेलं आहे. सद्गुरु देवांच्या कृपेनं जो दिव्य आनंद आहे तो आम्ही अनुभवतो. तर विषय आनंद हा काही आम्हाला तृप्त करत नाही. दिव्य आनंद हे गुरुकडून मिळत असतो. म्हणून गुरु को ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं ले. शिष्य को ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. तर खरा यज्ञ हा, खरी पूजा ही आहे. गुरु कार्यामध्ये प्रवृत्त होणं ही खरी सेवा आहे. कारण जगतात गुरु येतात, शास्त्रात वर्णन केले. भगवंताला सुद्धा आज्ञा देऊ शकत नाही. भगवंते परस्वाधीन आहे. भगवंताचं वाक्य आहे अहम भक्त पराधीनो. आम्ही भक्ताच्या अधीन आहोत. भगवंत म्हणतात भागवतामध्ये अहम भक्त पराधीनो. म्हणून गुरु मात्र कोणाच्या अधीन नाही. माझ्याच गुरु परंपरेमध्ये वेळ आहे नाही म्हणून कसं चाललं. निळोबार आहे ते महाराज. आज सगळ्या संतांची चरित्र चिंतन करावे. निळोबार आहे पिंपळनेरला. तुकाराम महाराजांचा अनुग्रह घ्यायचा होता आणि तुकाराम देवीला निघून गेले. ते देहूला आधी कधी गेले असं म्हणायला अधिकार लागतो महाराज. उद्या कुणी उठावं आज कशी गेले. आमचा अधिकार नाही आहे, संतांचा अधिकार कसा आहे. त्यावेळेस गेले कशी मला अनुग्रह देता आणि अनशन प्रारंभ केलं. प्राणांतिक अनशन. निश्चय पाहिजे परमार्थामध्ये. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. परमार्थात निश्चय पाहिजे. आमचा निश्चय अर्धा दिवस एकादशी चालते आणि दुपार झाली की मग नाही आता सहन होत नाही. आता काय काय केले जेवायला. एकादशी संपली. आमचे निश्चय असे आहेत, पण परमार्थामध्ये निश्चयाशिवाय काही चालणार नाही. निश्चय हा दृढ असला पाहिजे. आणि सर प्रारंभ केला देवबाराने तुला मी अन्नच घेणार नाही. 48 दिवस पर्यंत देवबाराने पाणी सुद्धा नाही केलं. तुम्ही फक्त ऐका बरं का, फक्त ऐका. 48 दिवस पण पाणी नाही पिलं. आहार तर दूरच राहिला. ही उपासना आहे. पती हा प्रण गबहुर तजे. चातक पक्षी असतो तो चातक पक्षी जमिनीवरचं पाणी कधीच पित नाही. पपी हा प्रण गबहुर तजे तजे तो त्याला बेकार शरीर गेलं तर हरकत नाही, पण माझी प्रतिज्ञा बोलणार. तर भक्तांचं लक्ष असलं पाहिजे की गुरुदेवाशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. 48 दिवस झाले महाराज. पण आणि गमठांचे आले. तुकाराम महाराज बसतील वैकुंठामध्ये. देव म्हणतात तुकाराम महाराज जा हो, तुमचा शिष्य वाट पाहतोय. ते मी नाही जाणार म्हणजे. तुमच्या सांगण्याला किती महत्व देऊ, किती वेळा जाऊ. हो मी अंबरीश राजा झालो. तुमच्या सांगण्यावरून अंबरीश झालो, नंतर प्रल्हाद झालो, नंतर अंगद झालो, नंतर नामदेव झालो, नंतर तुकाराम झालो. आणि आता सांगितले की आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. आता मी परत येणार नाही. सांगून आलं आता मी जाणार नाही. आता मी नाही जाणार. भगवंताचं काही चाले ना चालत नाही. भगवंता भक्ता करता वश झालाय. तो भक्तीमुळे वशत असतो. मोरबंताने सुंदर म्हटलेलं आहे भक्ती विना वशनो हे. भक्ती विना वशनो हे वीणाने वा मृदंग नादाने. तो वीणाने किंवा मृदंग नादाने वश होत नाही. भक्ती विना वशनो हे वीणाने वा मृदंग नादाने. कन्यादान फलाते कैसा पावे मृदंग नादाने. काय महाराज मोरपंत होते. पहिल्या ओळीत मृदंग नादाने. तो परमात्मा मृदंगाच्या नादाने प्रसन्न होत नाही. तर दुसऱ्या वेळी म्हणतात मृदंगना दाने.
मातीची बाहुली देऊन कन्यादानाचं फळ मिळत नसतं, तसे वीणा किंवा मृदंग वाजून परमात्मा प्रसन्न होतो. भक्ती विना वश नोहे, भक्तीशिवाय परमात्मा वश होत नाही. तिथं तुकाराम महाराजांनी वश केले महाराज आणि सांगून गेले तुका झाला ते आता नाही येणार. देवाचे काही चाले ना, इकडे यांचे प्राण कंठाशी आले, यांची काळजी त्यांची काळजी. देवाला फार संकट असतात, आपण बरेच त्यापेक्षा फार सुखी होत आपण, त्याला जगात चालवायचं असतं. देव स्वतःच आले, नाविलाज झाला. निरोबार आहे, डोळे उघडा. निरोबाने वाटलं आले तुकाराम महाराज. भक्तवत्सल परमात्मा गुरु भक्तवत्सल असतात. आले महाराज, पण डोळे उघडले, पाहिलं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा वैकुंठनाथ प्रत्यक्ष चतुर्भुज स्वरूपात उभा आहे. काय पाहिजे आपण ज्या भगवंताच्या दर्शनाकरता लालाई ऋषीमुनी होतात, तो परमात्मा समोर उभा आहे. निरोबाराय म्हणतात, तुम्हाला कोण बोलावलं? तुम्हाला कोण बोलावलं? जा, आम्ही तुकाराम महाराज बघून येऊ. नाही असं करू नका, हो असं करू नका. काय पाहिजे मला सांगा. निरोबाराय म्हणतात, तुझलागी येते बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला असती का? तुला कोण बोलावलं इथं? मी प्रार्थना नाही केली. हा, मागे आला फार चांगलं केलं. द्रौपदीवर संकट आलं होतं, तू आलास, वस्त्र पुरवले, फार चांगलं केलं. प्रल्हादावर संकट आलं होतं, तू खांबात प्रकट झालास, फार चांगलं केलं. पण माझ्यावर काही संकट आलं नाही तसं काही. जा जा, परत जा. काय अधिकार आहे महाराज? बोलायला सोपं आहे, मला सांगायला सोपं आहे, पण या अधिकार प्राप्त करण्याकरता काय तपश्चर्या असेल. हे सामान्य संत नव्हते महाराज सगळे. मधल्या काळामध्ये लपवून टाकले गेले, इतिहास बदलला गेला. त्या संतांचे चरित्र म्हणजे भगवंताच्या चरित्रापेक्षा श्रेष्ठ चरित्र आहे. म्हणून तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, पण तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचं चरित्र पाप नाही होतं, भगवंताचं होतं की नाही माहिती नाही म्हणाले. भगवंताच्या नावाने पाप नाही होतं की नाही माहिती नाही आम्हाला, पण संतांच्या नावाने पाप नाहीच होतं ते संतांनी सांगितलेलं आहे. असा अधिकार जा, परत जा. नाही असं करू नका. जातो की नाही? जातो की नाही? तरी देव निळा म्हणे तुझं नोळखू की देवा. निर्भरा विद्या देवा, तुला ओळखतच नाही, तू कोणी सांगायची ना. प्रत्यक्ष भगवंत समोर उभे आहेत, त्याला म्हणतात तुला ओळखत नाही. निळा म्हणे तुझं नोळखूची देवा, तू पियाचा धावा करीत असो, आम्ही तुकाराम महाराज बघून घेऊन. एवढा जड निश्चय असतो महाराज. भगवंत सुद्धा भक्ताला वय झाला असतो, म्हणून गुरु सगळं करत असतात. करता करे न कर सके. करते बेबी म्हणणारे असतात ना, ते करू शकत नाही. कुठलंही कार्य, हे कार्य मी केलं म्हणणं हे शुद्ध वेडेपणा आहे. हा शुद्ध मूर्खपणा आहे की हे कार्य केलं नाही. ते भगवंताची शक्ती कार्य करत असते. त्या शक्तीच्या माध्यमात कुणाला माध्यम निवडलं त्यांच्या हातून कार्य होत असतं. पण मनुष्य मात्र तिथनं घ्या सगळं चांगलं केलं ते तुम्ही केलं. असं कोणी म्हणतं का चांगलं केलं ते तुम्ही केलं, वाईट केलं ते नाही. नाही, चांगलं केलं तर मी आणि वाईट झालं तर तुम्ही. एक असा श्रीमंत ग्रस्त होता, तरी सुंदर अशी जागा होती. त्यात काय त्याला फॉर्म कोणता काय म्हणायचं, फार्म हाऊस. काय म्हणायचं त्याला, फार्म हाऊस बांधला. आणि मग सुंदर झाडं लावली आहेत, फुलाची आहेत, हिची आहेत, त्याची आहेत. पाणी पिण्याकरता एक हौद आहे, त्यात कमळाची झाडं लावली आहेत. आणि असं असताना एक म्हैस चालली होती आणि म्हैस आत आली. तिला हिरवंगार दिसलं, पाणी पिण्याकरता आली आत. आणि पाणी पित असताना एक झाड मोडलं गेलं, तोडलं गेलं म्हणा. चालेल तर राग आला महाराज. हा त्याने रॉड घेतला, रॉडने मारायला सुरुवात केली आणि ती म्हैस गेली. माणसाला राग असताच बरं का, राग भयानक असतो. साधकाने तरी राग येऊ देऊ नये. आमच्यात काही माणसं आमच्या वाले म्हणजे रागातच बोलतात. हो काय महाराज कसं चाललंय? म्हणजे धन्यवाद, बंद झाले हो तुमच्या कृपेनं. असं काय अनुभव येतो मला. तुम्हाला आजच्या दिवशी अनुभव सांगून जातो. आपली आपल्या मनाच्या गोष्टी बोलायची वेळ असते. मला रात्री 1:30 वाजता फोन आला. त्याला साधकानं सांगितलंय रात्री 1:30 वाजता फोन. नुकताच भागवत करून आलो होतो, थकलो होतो.
थकवा येतो की ना, 4 तास बोलायचं, सकाळी पुन्हा भेटीची वेळ असते, सगळ्यांना भेटायचं, बोलायचं, पुन्हा जे मिळेल ते खायचं. आता तिथं आपला पर्याय नसतो. आता पिठापुरा आलो की बंदिरात गेल तर अन्नम पप्पू शिवाय काय, ते प्रत्येक ठिकाणचं वेगळं असतं, तसं खावं लागतं. लागलं थकलो होतो, 1:30 वाजता फोन आला आणि भाऊ महाराज बोलताय का? म्हणजे हो. तुम्ही काय पुस्तक लिहिले म्हणे, काहीतरी काही पुस्तक लिहिले म्हणे, कोणतंही लवण त्रिपात्री चरित्र लिहिलं. हे पिठापूर कुठे आलं? दक्षिण भारतामध्ये राजमंदिरच्या पुढे 7 किलोमीटर आहे, विशाखापट्टणमच्या अगोदर 200 किलोमीटर आहे. कसं जायचं? आता कसं जायचं म्हणजे पुढे मला प्रश्न पडला, ते नागपूरहून बोलतायत का मुंबई पुण्याहून बोलतायत? रस्ता वेगळा आहे. तुला कुठे बोलताय? ते म्हणजे मुंबईतून बोलताय. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला कोणार्क एक्सप्रेस आहे, डायरेक्ट येऊ शकता. कुठून निघते? मुंबईतून. आता मात्र माझा पारा थोडा. आता मुंबईत राहणारा व्यक्ती मला विचारते कोणार्क कुठून निघते? तेवढी चौकशी करा ना तुम्ही, तुम्हाला पत्ता लागेल. निघायला 2 स्टेशन महत्वाचे आहेत तिथले, तिथून निघते. थांबणार काय भाडं पडेल? काय भाडं पडेल म्हणल्यानंतर मात्र नाही, मनुष्याला जीवनामध्ये राग असल्याशिवाय चालत नाही. प्रमाणित राग असावा. राग किती असा महिला प्रमाण आमच्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, ते सांगतो. राग असलाच पाहिजे. राग नसला तर मनुष्य कुणी यावं आणि थापून मारून जावं. अहिंसा परमो धर्मा आदी परिस्थिती होती. ओके, राग पाहिजे. महाशय तुम्हाला तरी जायचंय, तारीख पाठवा आणि तुमचं नाव वय पाठवा, मी तिकीट काढून पाठवतो. नाही जायचं बघा, नाही सहज विचारलं. भल्या माणसा रात्रीचे 1:30 वाजले, मी थकून आलोय आणि सहज बोलले तुझं. त्यांनी मला प्रमाणपत्र दिलं. महाराज प्रमाणपत्र दिलं नाही. काय म्हणाला माहित आहे का? मग महाराज कशाला खावं? महाराज कशाला हवंय? त्यांनी मला प्रमाणपत्र दिलं. चुकलो बाबा, हे उत्तर दिलं, चुकलो महाराज, चुकलो. अशी परिस्थिती असते. त्याला शिष्य म्हणायचे. गुरु पुढे कसं राहावं आमच्या दत्त महाराजांकडून शिकावं. कुळणी महाराजांच्या समोर महाराज कधीच बसले नाहीत खाली, कधीच नाही बसले. असं बाजूला उभे राहायचे. गुरुजी महाराज बसले असते ना तर दत्त महाराज बाजूला उभे राहायचे. खरं आता बृहस्पती वर्तमान युगातले दत्त महाराज विश्वर म्हणजे मला आनंद झाला. एक आमच्या आजी भेटल्या, मला दत्त महाराजांच्या अनुग्रहित आहेत, गुरुजी महाराजांच्या अनुग्रहित आहेत, काही झाले आहेत. तरी तो आनंद बघला गुरुजी महाराजांच्या सानिध्यात लावले तर दत्त महाराज कधीच समोर बसलेले नसायचे. ती भावना गुरुजी महाराज म्हणायचे, अहो दत्त महाराजांना पहिला नमस्कार करा. गुरु म्हणायचे माझ्या शिक्षणाला नमस्कार करा. एवढा मोठा अधिकार असला तरी महाराज समोर बसत नव्हते. असे गुरुच्या बाबतीत असलेले अशी भक्ती असली पाहिजे. करता करेन कर सके, गुरु करे तो होय. करता करणारे होत असं नाहीये, पण गुरुनी जर ठरवलं तर होत. 3 लोक नवखंड में गुरु से बडा नको है. 3 खंड आणि 9 लोकांमध्ये गुरु मोठा नाही. पण गुरुची कृपा प्रत्येकावर अवश्य असली पाहिजे. आधी व्याधी सगळं संपायला कुणाची कृपा पाहिजे? कुणाची? देवाची का गुरुची? आधी म्हणजे मन, आधी म्हणजे मन, व्याधी म्हणजे बुद्धी, व्याधी म्हणजे बुद्धी आणि अज्ञान म्हणजे उपाधी. जी उपाधी आहे ती आपली अज्ञानामुळे आय एम ट्राइंग सो. ही उपाधी म्हणजे अज्ञान आहे. आधी व्याधी आणि उपाधी संपायचं असेल तर निरुपाधिक असणारा सद्गुरूकडे जावं लागतं. ते निरुपाधिक आहे, तर आधी नाही, व्याधी नाही आणि उपाधी नाही. ते आपण आता इथे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. म्हणून अशा ठिकाणी सद्गुरूंना शरण जायचा आता दिवस असतो. 3 गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे शिष्याला. कुकरची शिटी वाजते, ऐकू आली का? किती स्थिती झाल्यानंतर भात तयार होतो? कितीचा कुकर वाजला म्हणजे तुम्ही बंद करता? हा सांगा सांगा. 3 ना? 3 ना? तुम्हाला काय माहिती? ते स्वयंपाक केलाय का? विचारतोय. किती शिट्ट्या? 3 शिट्ट्या. तर 3 शिट्ट्या झाल्या की भात तयार झाला
तसं तुम्हाला 3 कृपा प्राप्त झाल्या की मुक्त झाला. शास्त्रकृपा, प्रभू कृपा आणि गुरु कृपा. या 3 तिथ्या आहेत परमात्म्याच्या. या 3 झाल्या की तुम्ही मुक्त झाला. म्हणून शास्त्रकृपा, प्रभू कृपा आणि गुरु कृपा या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. गुरूंचं बरंच वर्णन केलंय. गुरु कुणाला करावं फार महत्वाचं आहे. संन्यासाला गृहस्थाश्रमी लोकांनी गुरु करून घेऊ नये. शास्त्र सगळे वर्णन बरंच आहे. कुणाला गुरु करावा, कुणाला करू नये, सगळं वर्णन सांगितलेलं आहे. संन्यासाने संन्यासीच गुरु करावा, गृहस्थाश्रमाने सद्गुरु करावा. सगळं खूप विवेचन आहे माझ्याकडं. सद्गुरु तत्व हा वेगळाच विषय आहे. गुरु तत्व पण एवढं लक्षात ठेवा, नास्ति तत्वम गुरु परम. सगळ्यात सार आहे की गुरुपेक्षा वेगळं तत्व श्रेष्ठ नाही. आजचा दिवस आपल्या गुरुतत्वाला वंदन करायचं आहे. आज पहिल्या कृष्णाचा जन्म झाला. पहिला कृष्ण आज जन्मला म्हणून आज गुरुपौर्णिमा निर्माण झाली. तुला पहिला कृष्ण कोण? कोण पहिला कृष्ण? भगवान व्यास. भगवान व्यास हे बादरायण. बद्रीच्या वनामध्ये जन्म झाला, द्वीपावर जन्म झाला म्हणून द्वैपायन, आणि कृष्ण वर्णाचे होते म्हणून हे कृष्ण पाहिजे. व्यासच भगवान स्वयं. हे पहिले भगवान कृष्ण. हे पहिले त्यांच्या जन्मानिमित्त आज आपण गुरुपौर्णिमा जयंतीनिमित्त आपण साजरी करतो. हे पहिले कृष्ण. दुसऱ्या कृष्णाने गुरुचा महिमा वाढवलाय साधनीपणीकडे जाऊन. त्यांनी गुरुभाचं सांगितलेलं आहे. आणि तिसरे कृष्ण अर्जुन. बरोबर काय? माहिती आहे का? माहिती आहे का? म्हणजे हो म्हणायचं. माहित नाही ना म्हणजे नाही म्हणायचं. अर्जुनाची 10 नाव आहे. अर्जुन फाल्गुण जिष्णू किरीटी श्वेतवाहन बिभत्सुर विजय कृष्ण सव्यसाचे धनंजय. हे अर्जुनाचे नाव आहे. हा तिसरा कृष्ण अर्जुन आहे. आणि तोही गुरुला शरण गेला तेव्हाच भगवद्गीता निघाली. हे तिघाही कृष्णाने गुरूंचाच महिमा सांगितलेला आहे. पहिले व्यास हे गुरु परंपरेचे अधिकारी आहे. पूर्वी वंश परंपरा होती. म्हणजे ब्रह्मदेवापासून वशिष्ठ, वशिष्ठापासून शक्ती, शक्तीपासून पराशर, पराशरापासून व्यासमुनी, व्यासापासून शुकाचार्य तिथपर्यंत पिता पुत्र परंपरा होती. पण शुकदेवानी ती बंद केली आणि नंतर गुरु शिष्य परंपरा सुरू झाली. आणि त्यानंतर गौडपादाचार्य, गोविंद भगवत पादाचार्य आणि शंकराचार्य, आणि तिथून आज आचार्यांची परंपरा सुरू झाली. ही परंपरा सुरुवात आहे. ही परंपरा दिसते. या परंपरेमुळे आज आपल्याला भक्तिमार्ग कळालेला आहे. 18 पुराण, 1 लाख लोकांचा महाभारत, हे सगळं व्यासाने निर्माण केलंय. नारदांचे दुसरे शिष्य वाल्मिकी पासून रामकथा कळालेली आहे आणि त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आहे. दुसरी परंपरा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रदेवाचा मुख्य शिष्य आदिनाथ भगवान शंकर, त्यापासून मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिरीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरनाथ, ही परंपरा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यानंतर देवनाथ, चुडामणी, गुंडा महाराज, लक्ष्मण महाराज, नारायण महाराज, गुंडा नारायण महाराज, नारायण गुंडा, आता गुंडा नारायण महाराज जे आहेत, ही परंपरा इकडे आमच्याकडे आली. आणि शक्तिपाद परंपरा त्रिवेणी संगम, भगवंताच्या कृपेने त्रिवेणी संगम झाला. इकडे दत्तप्रभूचा मार्ग टेंबेस्वामीकडून आला, शक्तिपाद मार्ग हा लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांकडून आला, आणि उपासनेचा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांकडून हा त्रिवेणी संगम आपल्याला लाभलेला आहे. शक्तिपाद सुद्धा भगवान शंकरापासून पाशुपत विद्या नावाची विद्या, पशूनाम पाशमुक्त ये, पशुला सुद्धा मुक्त करता येईल, असा शक्तिपाद तो मिळाला. तिथून बरेच कालावधीमध्ये बरेच संत झाले. संत गंगाधर देव तीर्थस्वामी महाराज, नारायण तीर्थस्वामी महाराज, शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराज, त्यानंतर लोकनाथ तीर्थस्वामी महाराज, त्यानंतर गुरुबली महाराज, त्यानंतर दत्त महाराज देवेश्वर, आणि त्यांच्यापासून हा प्रवाह आपल्यापर्यंत आलेला आहे. असे प्रवाह गुरुदेवांच्या कृपेने आले आहेत आणि त्यांनी कार्य सोपवलंय की हे कार्य करत जा.
जे जे भेटतील जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, आणि हा उद्देश ठेवून हे कार्य करत असतो. आपण पण भाग्यवान आहात. आज गुरुपौर्णिमेचा पर्वकाळ त्या ठिकाणी आला आहात. गुरुवरची अत्यंत श्रद्धा. गुरुला म्हणजे असं काही नसतं बरं का, की गुरु गावात आले म्हणजे 32 शहराच्या लोकांनी 1000 घागरी घ्यायच्या आणि जाऊन गुरुवर पाणी घालायचं, स्नान घालायचं गुरुला. असं झालं. थंडीचे दिवस होते आणि गुरु महाराज गेले. हजार घागरी घातल्या महाराज. नोव्हेंबर डिसेंबरचा महिना समाधीच द्यावी लागली. काय देशकालापर्यंत विचार केला पाहिजे शिष्याने सुद्धा. तिला काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि गुरु शिष्याच्या घरी गेले. आता शिष्याने उन्हाळ्याचे दिवस घाम सुटलेला आहे म्हणून मग तरी थंड पाणी, गार पाणी आंघोळीला काढलं आणि स्नान घातलं. गुरुला फार बरं वाटलं. नंतर रात्री अंगणामध्ये टॉट टाकला, थंड हवा बरी वाटली, झोपले. गुरुने आशीर्वाद दिला, तुझं कल्याण असतो, कल्याण असतो. पण जे भरभराट झाली मला, भरभराट झाली. ते बाजूला शेजारी असतात सत्यद्रक्ष असेल, काय करता येईल काय तुमच्या जेवढी भरभराट आली. मागच्या वर्षी काही नव्हतं. गुरु महाराज आले, गुरु महाराज आशीर्वाद दिला. काय केलं तुम्ही? काय थंड पाण्याने स्नान घातलं, थंड पाण्याने स्नान घातलं आणि बाहेर पलंगावर झोपायला दिलं. चालेल की नोव्हेंबरचा डिसेंबरचा महिना होता. त्यांनी विचार केला की गुरु महाराजांना थंड पाण्याने स्नान घातलं आणि बाहेर पलंगावर झोपवले की गुरु महाराज आशीर्वाद देतात. आता त्या थंडीमध्ये गार गार पाणी माठातलं काढलं, रांगणातलं घातलं. गुरु म्हणतात नको नको. नको करतात, आमचं कल्याण पाहिजे ना. मग उलटा काही त्रास झाला तरी चालेल. घातलं पाणी महाराज भरपूर, गुडगुडी भरली. रात्री टाकलं बाहेर पलंगाला. सकाळी उठे तर गुरु आदित्य महाराज असते. हो काय बऱ्याच सेवेमध्ये बरेच प्रकार आहेत. 2 शिष्य होते गुरूंचे आणि गुरुने सांगितले, पा मी आता सगळे माझे गुडघे दुखतात, पाय दुखतात, असं करा तुम्ही डावा पाय दाबत जा, तुम्ही उजवा पाय दाबत जा. आता हे पाय दाबायचे गुरूंचे. पण माझा पाय हाय, हा माझा पाय त्याचा आहे. मग काय करायचं, तो उठून बाहेर गेला, या पायाला मार आहे. माझा नाही ना तो पाय, माझा नाही त्याचा आहे. आपला पाय दाबाचा इकडे मार आहे, पण तो गेला की हा यायचा, इकडे मारायचा. तर माझा पाय नाही आहे. पण तसं पाहता गुरु तत्व एक आहे. हा पाय असो की हा पाय असो, तो गुरुदेवांचा पाय आहे हे लक्षात आलं म्हणजे आपल्याला गुरुसेवेचं महत्व कळतं. म्हणून या गोष्टी थोड्या बऱ्याचशा गोष्टी गुरुदेवांचा महिमा सांगणारा. म्हणून आजची गुरुपौर्णिमा त्या ठिकाणी विराम देतोय. किती जरी चिंतन केलं तर मला समज, कारण गुरुदेवांचं स्मरण हेच सगळ्यात आपला पर्वकाळ जीवनामधला. गुरुचरित्र म्हणजे 52 अध्यायाचे गुरुचरित्र नाहीये. बरेच लोक आम्ही गुरुचरित्र पारायण करतो. तुम्ही काय पारायण करता? एक ठराविक ग्रंथ वाचता, त्याला गुरुचरित्र म्हणतात. या जगताच्या पाठीवर जेवढे संत झाले, जेवढे गुरु झाले, त्यांचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र आहे. ते 52 अध्यायच नव्हे, ते आहेच, त्यातला भाग आहे. पण जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र आहे. आता ते सरस्वती गंगाधरने आपल्या गुरुदेवांचं लिहिलं तर ठीक आहे. आज श्रीपाद जेवढे चरित्र आपलं ते गुरुचरित्रच आहे. आपलं गुरुचरित्रच आहे. सगळे संतांचे चरित्र, गजानन विजय असो, साई चरित्र असो, अनेक ग्रंथ आहेत, ते सगळे गुरुचरित्र आहेत. गुरुवर जेवढी नितांत श्रद्धा आहे तेवढं फलित. तुम्ही कल्पवृक्षाखाली बसलात, जे चिंतन कराल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण कल्पवृक्षाखाली बसून काय चिंतन करावं ते मात्र लक्षात आलं पाहिजे. त्याचं काय झालं, एक नारद मुनी वैकुंठात गेले आणि देव म्हटले नारदा कोणी येत नाही आमच्याकडे, सध्या आमच्याकडे सुगाट आहे, बस माझा वेळ झाला कोणी नाही म्हणाले. बघ नाही कधी कोणी मिळालं तर. पण ते आले महाराज. आता कुठे आले म्हणून सांगू, हैदराबादला आले. कुठं नाही, हैदराबादला बेगम बाजारमध्ये गेले. बेगम बाजारमध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास असतात. भव्य भव्य असतात ना काकी. आणि हे चांगले दिसत आहेत, याला घेऊन जायला हरकत नाही. त्याला येतं का काका? पण त्याला म्हणजे झालं ते बघा, आता काय हरकत नाही. आता घेऊन निघाले. वाटेत लागला स्वर्ग, स्वर्गात लागले. दार म्हणाले थोडी बसा काका, मी आत्ताच पण माझं काम इथं करतो, तुम्ही येतो झाडाखाली बसा. आता बसले. पण मूळ स्वभाव माणसाला बदलत. आधी होता वाघ्या, जन्मयोगे झाला पाग्या, त्याचं येळकोट राहीना, म्हणजे हे स्वभाव झाले. हे स्वभाव बदलत नाही मला. बसला. आता बसल्या बसल्या
माणसाचं मन फार विचार करतोच काय तरी बाबा थंड पाणी मिळालं तर बरं. मनावरती पाण्याचा प्रभाव व्हायला लागला. पण गार पाणी तिथे गोड पाणी पिला. आता पाणी पिल्यानंतर तहान लागली. लगेच दुसरा विचार, मस्त जेवायला मिळालं तर बरं होईल. जेवायला मिळालं, ताट पकवानात ताट आलं, जेवण घेतलं. आता जेवणाचं काय करावं? एक मराठीत मान आहे, खाऊन लोळावं आणि मारून पडावं. मारून थांबू नये बरं का, आपली मरंबात होते. मारून पडावं आणि खाऊन आता जेवण तर मस्त झालंय. तिथे कुठे झोपायला कॉट बीट पर्यंत असं असतं, कुली असलं आहे, झोपला असतो. तरी पाठीमागे बंगला तयार. बंगल्यामध्ये गेले, झोपले. झोपल्यानंतर आता चांगला विचार करायचा, इथे 2-3 दासी असल्याचं बरं झालं पाहिजे. आपण माणसाची विचारलेली प्रवृत्ती, मन यालाच म्हणतात. लक्षात घ्या, जगामध्ये 2 गोष्टी अधोगामी आहेत, मन आणि पाणी. हे दोन्ही खालीच उतरतात व चढत नाहीत. मन चांगला विचार करता करताच घडतं. पाय दाबाला दाशी असतं तर बरं झालं असतं. आले की दाशी, पाय दाबायला सुरुवात केली. आता पाय दाबायला सुरुवात करताना चुपचाप बसायचं. हे जर बायकोनी पाहिलं ना तर झाडू घेऊन मागे लागेल. आला विचार दिला मला, हे जर बायकोनी पाहिलं तर झाडू घेऊन लागेल. आली बायको, झाडू घेऊन लागली पाठी मागे. पळाले नारद, आपले हे ग्रहस्थ पळायला लागले. नारद आले, काय झालं, काय पळताय? अहो असं झालं नाही. भल्या माणसा, अरे तुला कल्पवृक्षाखाली बसवलं होतं, तू चांगलं चिंतन करायला नको होतं. ही माणसाची सहस्र वृत्ती आहे, कल्पवृक्षाखाली बसतो, नाना प्रकारचे विषयात चिंतन करतो. म्हणून त्यामुळे त्याचं अधःपतन होतं. पण सदैव तन्मे मनः शिवसंकल्प बनतो. माणसाचं मन सदैव शिवसंकल्प करावं, आपलं चांगलं, जगाचं चांगलं. सर्वोपि सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवीं सस्यशालिनीं, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. अशी प्रार्थना सगळ्यांनी करावी. आता तुम्हाला वाटते ते ब्राह्मणात म्हणजे महाराज आमचं पुढे गेलं. पण इथे पाठीमागे व्यासाने काय लिहिलंय ही शंका दूर करतो. पण शंका येण्याची शक्यता असते. ब्राह्मणात सन्तु निर्भया का? काय झालं, एका शिक्षकाने मुलाला अभ्यास करताना तिने अभ्यास केला आणि मारलं. शिक्षकाने मुलाला मारलं. आता मारायची आता हिंमत कुणाची नाही. मारल्यानंतर घरी गेला तरी बाबाला सांगितलं, बाबा मला गुरुजीने मारलं. वडील गेले, काळे, पण हात लावशील तर खबरदार, हात लावशील तर. पुढे त्या शिक्षकाने त्या मुलाला मारलं नाही. मला सांगा आता नुकसान कुणाचं झालं? बरोबर आहे. म्हणजे प्रबोधन करणारा वर्ग जेव्हा घाबरतो, भयभीत होतो, तेव्हा समाज खरा होतो. शिक्षक आहे तो प्रबोधन करणारा आहे, तो जर भयभीत झाला तर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तर समाजाला प्रबोधन करणारा वर्ग आहे, तो जर घाबरला तर समाज खरा होतो. या अर्थाने सगळं लिहून ठेवलं. फार सुंदर उपकार त्यांचे आपल्यावर पाहतो. आजच्या या दिवशी मी गुरुदेवांना प्रार्थना करतो की आपणा माझ्या या परिवारावर आपली सदैव कृपा राहावी. यांच्या वंशामध्ये उत्तमोत्तम भक्त निर्माण व्हावेत, परोपकारी निर्माण व्हावेत, भारत देशाची धुरा सांभाळणारे महापुरुष निर्माण व्हावेत. आणि आमचा देश जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती, ही बसेरा है बसेरा, तो भारत देश आहे मेरा. आता देश समृद्ध व्हावा आणि इहलोकी सगळ्या प्रकारचे सुख भोगून थोडी भगवत धामाची प्राप्ती व्हावी अशी माझ्या गुरुदेवांना प्रार्थना करतो. आज एवढ्या गुरु परंपरा आहेत, त्या गुरु परंपरेला माझं वंदन करतो. अगणित परंपरा आहेत. सागराप्रमाणे नद्या समुद्राला मिळतात, त्याच्या अनेक परंपरा भगवंताकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. त्या सगळ्या परंपरेला वंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन माझ्या वाणीला मी विराम देतो.